नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत Vivoचा T3X 5G। माझ्याकडे जो व्हेरिएंट आहे हा 6GB वाला व्हेरिएंट आहे। प्राइसची जर गोष्ट केली तर यामध्ये तीन वेगवेगळे व्हेरिएंट काढलेले आहे। 13.5 पासून प्राइस स्टार्ट होऊन जाते 4128 ची। 6GB वाला व्हेरिएंटची 14999 आहे आणि 8GB वाला व्हेरिएंट दिलेला आहे याच्यामध्ये, तर तो येतो आपल्याला 16,500 रुपयाला। प्राइस सेगमेंटच्या नुसार हा फोन कसा आहे तर ते आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्की करा। बॉक्समध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला काही युजर गाईड मॅन्युअल दिलेला आहे, सिम इंजेक्टर टूल आणि ट्रान्सपरंट बॅक कव्हर। टाइप सीचा जो आहे हा डेटा केबल दिलेला आहे आणि एक फास्ट अडॅप्टर दिलेला आहे जे की 44 वॅटचं अडॅप्टर आहे। तर एवढे कंटेंट आपल्याला सोबत मिळणार आहे या बॉक्समध्ये। हँडसेट जर बॅक साइड मध्ये बघितलं मित्रांनो तर हा ड्युअल रेअर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा कलर जो आहे तो वेगळा दिलेला आहे। सोबतच कॅमेरा जर बघितला तर हा थोडा राऊंड शेड मध्ये कॅमेरा आहे, डिझाइन थोडीशी चेंज केली आहे यावेळेस विवोने। हँडसेट बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इन अँड फिलिंग मध्ये तर कम्फर्ट आहे, पण वेट जर बघितलं तर थोडंसं जास्त वेट दिलेला आहे। 199 ग्रामचं वजन दिलेलं आहे, 7.99 mm ची थिकनेस आहे। कॅमेराबद्दल जर बोलायचं ठरलं तर बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा जो आहे हा 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे। सोबतच 6000 mAh ची अशी मोठी बॅटरी, 44 वॅटचं फास्ट चार्जरचा सपोर्ट दिलेला या फोनमध्ये। इकडच्या साईडमध्ये जर बघितलं तर व्हॉल्यूम अप डाऊनची की, पॉवर की दिलेली आहे, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत। खालच्या साईडमध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट, माइक आणि हेडफोन जॅक। या फोनमध्ये डुअल स्टिरिओ स्पीकर दिलेला आहे, एक तर खाली दिलेला आहे आणि सेकंड इथे, पण सेकंडरी माइक या फोनमध्ये आपल्याला नाही दिलेला आहे। हँडसेटचा जो डिस्प्ले मित्रांनो 6.72 इंचेसचा डॉट पंचोल स्क्रीन सोबत दिलेला आहे। टच क्वालिटी खूपच अशी स्मूथली दिलेली आहे। हँडसेटमध्ये जो आहे हा 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे आणि ब्राईटनेस बद्दल जर बोलायचं ठरलं तर ब्राईटनेसची क्वालिटी ती पण खूप चांगली दिलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोअरमध्ये जे आहे हे काहीच प्रॉब्लेम ब्राईटनेसमध्ये तर नाही येणार। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर मित्रांनो या फोनमध्ये दिलेला आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 6 Gen 1चं प्रोसेसर। ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, 2.2 GHz ची क्लॉक स्पीड आहे। अँड्रॉइड 14चा सपोर्ट, फन टच ओएस सुद्धा इथे 14च दिलेला आहे। रॅम एक्सपेन्शनचे जे ऑप्शन आहे ते सुद्धा आहे या फोनमध्ये 6+6चं। कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोडचे ऑप्शन दिलेला आहे, लाईव्ह फोटो दिलेला आहे, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग HD आणि फुल HD मध्येच आपण करू शकतो। 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऑप्शन नाही दिलेला आहे। नाईट मोडची जर गोष्ट केली तर नाईट मोड फक्त आपण बॅक कॅमेऱ्यामध्ये यूज करू शकतो, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये नाईट मोडचा यूज आपण नाही करू शकत। आणि कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकतो कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेला आहे बॅक कॅमेऱ्यामध्ये स्पेशल। आणि सेल्फीमध्ये जर बघितला तर सेल्फीची क्वालिटी तुम्हाला अशा टाईपमध्ये बघायला मिळणार आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे यामध्ये पण चांगला दिलेला आहे डे मध्ये जर आपण इमेजेस कॅप्चर केली तर, पण नाईटमध्ये जर इमेजेस कॅप्चर केली लो लाईट कंडिशनमध्ये तर थोडा चेहऱ्यावरती नॉईस आपल्याला बघायला मिळणार आहे। ब्लरिंग टाईपमध्ये जे आहे हे सेल्फीची इमेजेस यामध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला। ते नाईटमध्ये सेल्फीची क्वालिटी खूप जास्त बेकार इथे बघायला मिळणार आहे आपल्याला। ओव्हरऑल हँडसेट जर बघितला तर तसा खूप हँडसेट चांगला आहे, कारण की इथे बॅटरी मोठी दिलेली आहे, चार्जिंगची स्पीड जास्त दिलेली आहे, परफॉर्मन्समध्ये पण हँडसेट चांगला आहे। आणि डिझाइन वाईज जर बघितलं तर थोडासा न्यू लुक मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। फक्त इथे कॅमेरा क्वालिटी हलकीशी सेल्फीमध्ये डाऊन दिलेली आहे। जर आपण आउटडोअरमध्ये सेल्फी काढून नाईटमध्ये तर थोडा नॉईस हा खूप जास्त चेहऱ्यावरती येणार आहे। त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर अदरवाईज हँडसेट खूप चांगला आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।